हो, खूप चांगला आहे. मी नेहमी ही गोष्ट तुम्हाला सांगत आहे की देव खूप मोठे म्हणा, देव खूप चांगला आहे. फक्त त्याचा अनुभव मात्र घ्यावा लागतो. आणि पवित्र शास्त्र सांगतं की जे लेकरं त्याचा अनुभव घेतात त्यांना देव कधीही टाकत नाही. आणि म्हणून देव खूप खूप चांगला आहे, लक्षात घ्या, खूप खूप चांगला आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, स्तोत्रसंहिता पुस्तक आणि अध्याय 113 वचन 6 पासून पुढे वाचतं म्हटलंय की तो म्हणजे देव कंगालास धुळीतून उचलून अधिपतींच्या पंक्तीस बसवतो. हालेलुया. इतका देव चांगला आहे. कुणाला? कंगाल जो आहे, त्याच्याकडे काही नाही. लोक म्हणतात की तो अगदी गरीब आहे, कंगाल आहे, पण देव म्हणतो की मी त्याला सुद्धा उचलून कुठे बसवेल? अधिपतींच्या पंक्तीला बसवेल. हे फक्त सामर्थ्य देवात आहे. मग प्रश्न आहे की ख्रिस्त समजल्याशिवाय, ख्रिस्त समजल्यानंतर आपलं जे जीवन आहे ना, ते जीवन फार फार बदललं पाहिजे. माझं तारण झालं, मग माझं जीवन बदललंय का? मला ख्रिस्त समजला, मग माझं जीवन बदललंय का? परिवर्तन झालंय का? हे फार महत्वाचं आहे. आणि जर नसेल झालं तर एक मोठा प्रश्नचिन्ह आमच्या समोर पाहिजे की माझं तारण झालं, मी प्रभूचा स्वीकार केला, पण अजून बदललं नाही. खरंच मी प्रभूचा स्वीकार केला आहे का? खरंच केला आहे का? जेव्हा शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्त समजला, समजतंय का? शिष्यांना प्रभू समजला. अगोदर त्यांना देव माहित नव्हता, ते त्यांच्या जीवनामध्ये जीवन जगत होते. मग असं म्हटलंय की सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा शिष्यांना ख्रिस्त समजला, पेत्राला ख्रिस्त समजला. तो मासे धरणारा एक मनुष्य होता. नदीवर जायचं, जाळं घेऊन, वडी घेऊन मासे धरायचे, मासे आणायचे, बाजारात विकायचे. पण त्याला ख्रिस्त समजला, त्याचं तारण झालं, त्यानं स्वीकारलं, जुनं जीवन सगळं टाकलं आणि माणसं धरणारा झाला, एक मोठा सेवक झाला. अनेक मंडळ्या त्याने उभ्या केल्या. आम्ही प्रभूकडे येतो तेव्हा आमची आध्यात्मिक स्थिती उंच उंच आणि उंच झाली पाहिजे. बोला हालेलुया. समजतंय का? आध्यात्मिक स्थिती आमची कशी झाली पाहिजे? उंचावली पाहिजे. मला प्रभू माहित नव्हता तेव्हा मी प्रार्थना करत नव्हतो असं आम्ही म्हटलं पाहिजे. पण आता मला प्रभू माहित झाला, मी रोज प्रार्थना करत आहे, मला देव कळाला. आध्यात्मिक स्थिती आमची उंचवली पाहिजे आणि मग आम्ही प्रभूकडे अपेक्षा केली पाहिजे की प्रभू मला भेटला पाहिजे. पण जर आत्मिक स्थिती उंच नाही केली, आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही तसेच आहोत आणि देवानं भेटावं असं आम्हाला वाटतं, तर देव कधीच भेटणार. आम्ही प्रभूवर विश्वास ठेवतो. येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी मरण पावला, मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी उठला, असं जर आम्ही मुखाने कबूल करतो तर आमचं तारण झालं आहे. पण परिवर्तन झालंय का? हे फार महत्वाचं आहे. परिवर्तन झालंय का? हे फार महत्वाचं आहे. त्या प्रभूला मरणात उठलेल्या हजारो लोकांना पाहिलं, तो स्वर्गात घेतला गेला. आणि त्या ख्रिस्ताला आम्ही स्वीकारलं. तो ख्रिस्त जर आमच्या जीवनात आहे तर मोठा बदल आमच्या जीवनात झालाच पाहिजे. लक्षात घ्या, मोठा बदल झाला पाहिजे. पूर्वी पाप करत होतो, आता ते पाप करताना आमच्या लक्षात आलं पाहिजे की मी ख्रिस्ताचा स्वीकार केलाय, मला ते करणं चुकीचं आहे. मग काय म्हटलं बायबलमध्ये? चांगलं करणं कळत असून जो तो करत नाही ते काय आहे? पाप आहे. आणि मग म्हटलंय पापाचं वेतन मरण. पण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवनाची आशा आहे आणि म्हणून आम्ही येशूचा स्वीकार करून पुढं पुढं चाललं पाहिजे. देवाला असं वाटतं की कोणाचाही नाश होऊ नये. देवाला आणखी असं वाटतं की आम्ही या ठिकाणी बसलेलं प्रत्येक लेकरू खूप 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 मोठं खूप मोठं खूप मोठं खूप आशीर्वादित हो. बोला हालेलुया. लक्षात घ्यावं का? फक्त कोणाला वाटतं? देवाला वाटतं आम्ही खूप मोठं व्हावं, खूप श्रीमंत व्हावं, खूप आशीर्वादित व्हावं. आणि त्याकरिता परमेश्वर नेहमी प्रयत्न करतो, पण आम्ही कुठेतरी कमी होतो.
त्यानं आमच्यासाठी सर्व काही निर्माण केले, राज्य त्याचा आहे म्हणून तो म्हणतो की सत्ताधीश बना. कोण बना? सत्ताधीश, अधिकारी बना. मोठमोठे निर्णय घेतले पाहिजे. शास्त्र सांगतं की परमेश्वराने विश्व आमच्यासाठी निर्माण केलं आहे, पण फक्त एकच गोष्ट आम्हाला करायची आहे. आता काय करायचं मोठं बनण्यासाठी? मी तुम्हाला सांगतो, देव म्हणतो मी तुला आशीर्वादित करेल, मी तुझं मोठं राष्ट्र करेल, मी तुला भरपूर विपुल शांत देईल, मी तुला श्रीमंत करेल, मी तुझी गरिबी घालवेल, मी तुला हे देईल. सगळं काय देव देण्यासाठी तयार आहे, पण फक्त आम्हाला एक गोष्ट करायची असते. आणि ती एक गोष्ट करण्यासाठी मनुष्य तयार नसतो, त्याची तयारी लवकर होत नाही. माणसाला काय वाटतं, डुप्लिकेट सोन्याप्रमाणे तो आशीर्वादित झालेला आहे. डुप्लिकेट सोन्याने चमकतं, सोन्यापेक्षा त्याला एकदम चाकाची असते. लोक म्हणे बाई किती तोळ्याचं का? की सोन नाही 5 तोळ्याचं, पण 15 दिवसांचा पॉलिश जाते म्हणतो झाकून घेते. कुठे गेले ते 5 तोळे? बेल्टेक्स त्याला म्हणतो नाही का आपण, मेरे पास कोई कम नाही आणि गुम गया तो कोई गम नाही. हरवलं बेल्टेक्सचं काय टेन्शन होतंय का? आपण जाऊ दे, हरवलं तर हरवलं, 50 रुपयाचं तर होतं, पण 50,000चं आलेलं. मग ख्रिस्त जीवन तसंच लोक जगतात, फक्त डुप्लिकेट जीवनासारखं, की मला फार मोठा आशीर्वाद प्राप्त झालाय. कपड्यातून, दाखवण्यातून, मेकअप मधून, दिखावापणाने जीवन जगणारं शास्त्र सांगतं त्याला आशीर्वादित म्हणता येणार नाही. कदाचित श्रीमंत म्हणता येईल, पण आशीर्वादित नाही. शास्त्र सांगतं आशीर्वाद मिळण्याकरिता आम्हाला काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. बोल हालेलुया, फार महत्वाच्या आहेत. मग काय करायचं? एक गोष्ट आम्हाला करायची आहे आशीर्वाद मिळण्याकरिता, एक गोष्ट करायची, जास्त काय नाही देव सांगत. पण ती काय आहे गोष्ट तेच आम्हाला समजून घ्यायचं. देवाची इच्छा आम्ही खूप मोठं व्हावं, देवाची इच्छा आहे आम्ही खूप आशीर्वादित व्हावं, देवाची इच्छा आहे की आम्हाला भरपूर आशीर्वाद मिळावे. त्याकरिता आम्हाला किंमत मोजावी लागते. काय करावं लागतंय? किंमत. मग आता किंमत मोजायची म्हणजे पैसे द्यायचे का? किती पैसे दिल्यावर आम्हाला आशीर्वाद मिळतील? किंमत मोजायची. शास्त्र सांगतं ही किंमत पैशात मोजता येणार नाही. तर मग काय करायचंय लक्षात घ्या. मी जास्त समय लावणार नाही. याकोबाचं पत्र अध्याय 4 वचन 10 वाचा, तुम्हाला पाहायला मिळेल की देव काय सांगत आहे, काय करायचं आहे, काय केल्यावर होईल. काय म्हटलंय? प्रभू समोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हाला काय करील? उंच करील. बोला हालेलुया, मोठे बोला हालेलुया. शेजारच्याला म्हणा प्रभू समोर नम्र व्हा. बोला प्रभू समोर नम्र व्हा, मग देव उंच करेल. लक्षात घ्या, कधी देव उंच करणार आहे? जेव्हा तुम्ही आणि मी नम्र होणार आहोत, राग सोडून देणार आहोत. पण राग मात्र कुणीच सोडायला तयार नाही. या जगामध्ये राग सोडायला कोण तयार आहे का? दादागिरी बोलायची जास्त लोक म्हणजे तो फार कडक आहे, तर दादागिरी करणार लगेच माणूस सरकतो. पण एखादा म्हणला सॉरी प्लीज जरा मला जागा द्या ना, एक्सक्यूज मी जरा जागा द्या ना, आगे चलो आगे चलो, चलो आगे चलो. असं जग आहे की नाही? दादागिरी करणाऱ्यांची कामं फटाफट होतात. लोक म्हणतात ते बोर्ड लागला असतो पहा, दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा, सोने अंगठे तुमचे घातले. पण लक्षात ठेवा, दादाचं 5च वर्षाचं आयुष्य असतं. किती वर्षाचं? दुसरा कोणतरी शहाणा आहे तो त्याला टपकवतो. दादा गेला, पण नम्र माणूस आहे, ज्याला हात जोडले तो वर्षानुवर्ष पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडासारखा टवटवीत आहे आणि आपल्या हंगामी फळ देतो आणि आशीर्वादित होतो. शास्त्र सांगतं म्हणून प्रभू काय म्हणाला? नम्र व्हा. बोला हालेलुया, नम्र व्हा. काय म्हणाल तो? नम्र व्हा. जेव्हा तुम्ही नम्र आहात, एखाद्याला सॉरी म्हटलं आपण, जाऊ दे प्लीज सॉरी, जाऊ दे क्षमा करा, भांडण मिटते. पण लोकांना काय ध्यान, क्षमा मागितली की नाही? त्याला काय वाटतं, मला काय केली? क्षमा मागितली. क्षमा मागितल्याच्या नंतर तो लहान झाला असं नव्हे, तर तो देवाच्या जीवनामध्ये काय झाला आहे? मोठा झालेला आहे. पवित्र शास्त्र सांगतं की नेहमी पहा, मला इगो जो आहे ना तो इगो टाकून द्यायचा. मी कोणी नाही, देवासाठी मला नम्र व्हायचा आहे. कारण देव स्वतः नम्र झाला. कोण नम्र झाला? देव. आमचा येशू ख्रिस्त कसा आहे? नम्र. त्याच्याकडे असा तलवार भाला असं काय आहे का? आधी एक फक्त मेंढरू, प्रतिभा पाहिले लोक असं म्हणतात की एक मेंढरू आहे, काठी आहे. मेंढपाळ म्हणतात त्याला. मेंढरांचा महान मेंढपाळ, रक्षा करणारा, शांती करणारा, शांतीप्रिय,
आणि ती धारणा जेव्हा आम्ही करतो ना, लोक आपाप म्हणतात नाही ते फार चांगले करतात, फार शांत स्वभावाचा मनुष्य, फार नम्र, फार हंबल, फार नम्र आहे, फार नम्र आहे. आणि मग लोक आमच्याकडे येऊन न्याय मागतात की प्लीज आम्हाला सांगा ना काय करावं. देव त्याला न्यायाधीश बनवतो. पण मनुष्य काय करतो, तो स्वार्थी आहे. तो म्हणतो मी सोडणार नाही त्याला. तो काय म्हणतो मी, तो नम्र व्हायला तयारच नसतो. आणि म्हणून प्रॉब्लेम होतात. देवाकडे जर गेला तर देवाला नेहमी तो असं म्हणतो, देवा मला तो आधी दे, हे दे, मग मी तुला ते देईन. देव म्हणला होता का दे म्हणून? पण तो देवाला म्हणतो, देवा मला काय दे, घर दे, मग मी उपकार ते ठेवीन. देवा मला नोकरी दे, मग मी तुला दशावून देईन. देवा मला छोकरी दे, मग मी चर्चला जाईल. फक्त देवाला म्हणतो, देवा दे 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 दे. देवाला फक्त म्हणतो, देवाला देण्याकरिता त्याच्याकडे काही नसते. देव म्हणतो फक्त थोडा समय तरी दे. बोलो हालेलुया. थोडी प्रार्थना दे, थोडी उपासना दे, थोडी हात उंच करून देवाची स्तुती कर. तेही मनुष्य करत नाही आणि देवाकडून मोठ्या मोठ्या अपेक्षा बाळगत असतो. हा याकोब म्हणतो, प्रभू समोर काय व्हा, नम्र व्हा, म्हणजे देव तुम्हाला उंच करेल. आशीर्वाद देण्याचं देवानं ठरवलं आहे. आपण श्रीमंत व्हावं हे परमेश्वराला वाटतं. आणि मग आम्हाला पाहायला मिळते की देवा मला उंच आणि उंच करत आहे. पण जगाचं गणित कसं आहे लक्षात घ्या. एखादा नम्र झाला, एखादा झुकला, एखादा लीनपणा घेत आहे, त्याला दाबत पडायचं, त्याला आणखी दाबायचं. पण शास्त्र सांगतं काळजी करू नका त्याच्याकडं, परमेश्वराकडे पहा. देव काय करतो, आपा लोकांना वाटतं जरा मोठा आवाज केला ना मग लोक घाबरतात. सुनबाई पण मग जर काय झालं धडाक धड भांडे फेकायचे, धडाक धड फेकायचे, साफ गप होत. पण तिलाही माहित नसतं मी आज करते उद्या मला तेच आहे, माझी दादागिरी चालणार. म्हणून शास्त्र सांगतं काय व्हा, नम्र व्हा. जेव्हा नम्र व्हाल ना तेव्हा देव आम्हाला उंच करतो. क्षमा केली पाहिजे एकमेकांना, हे प्रभूचं गणित आहे. पण लोकांचं गणित कसं आहे, नाही नाही नाही, ते सहजासहजी मिळणार नाही, जरा दादागिरी केल्याशिवाय जमणार नाही. आणि पवित्र शास्त्र सांगतं की दादागिरी नव्हे तर आम्हाला नम्रतेने देवाच्या जवळ जायचं आहे. म्हणून म्हटले मत्तशी वर्तमान अध्याय 5 आणि वचन 5 मध्ये की जे सौम्य, जे लीन ते धन्य. कुणाला म्हटलंय, दादागिरी करणारा धन्य म्हटलंय का, मारामारी करणारा धन्य म्हटलंय का, ठोसाठोशी करणारा धन्य म्हटलंय का. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचं वतन भोगतील. बोलो हालेलुया. पृथ्वीचं वतन भोगायचे. आपण म्हणतो आमच्या बापदादाचं वतन आहे, आमच्या पूर्वजांची जमीन आहे, आमच्या पूर्वजांचं घराणं आहे, आमच्या पूर्वजांची प्रॉपर्टी आहे. वतन भोगतील. देवाचं वतन काय आहे, संपूर्ण सृष्टी आहे. कोण भोगणार आहे, जे सौम्य आहे, जे लीन आहे. देव म्हणतो लोक कोणी पण म्हणते जाऊ द्या त्याला मोठं, त्यांना द्याव्या स्थान, ते फार चांगले आहे. इलेक्शन येतं ना तेव्हा मोठा माणूस पण काय करतो, असे हात जोडलेले फोटो असतात का, असे कशा असतात, तर नम्र होत. शास्त्र सांगतं तुम्हाला मनापासून नम्र व्हायचं आहे. नम्र झाल्याच्या नंतर देव तुम्हाला उंच करणार आहे. मग तो म्हणतो मी इतका उंच करेल. तो काय म्हणतो, मी दरिद्र्यास धुळीतून उचलून अधिपतींच्या पंक्तीस ठेवेल. दादागिरी थोडे दिवस चालते, जगात दादागिरी जास्त काय टिकत नाही. ते पाहायला असेल, अनुभवला असेल. मोठमोठे लोक आता काही काळ फार हवा होते, पण रात्रीतून कधी गायब होतात माहितच नाही. लोक सावकाळ होते, आता गायब झाली, दिसत नाही कुठे. शास्त्र सांगतं पण जे प्रभूमध्ये आहे, ते शांत आहे, सौम्य आहेत, ते खूप 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 आशीर्वादित होतात. आणि शास्त्र सांगतं देवानं आमच्यासाठी मोठे आशीर्वाद ठेवलेले आहे. वधस्तंभावर आहे प्रवेश शिकतो. कुठे आहे, वधस्तंभावर आहे. आणि दोन्ही चोरांच्या मध्ये आहे. पहा, तर एक चोर काय म्हणतो, प्रभूजी नम्र होऊन म्हणतो, प्रभूजी तुम्ही जेव्हा राजधीराला याल तेव्हा माझी काय करा, आठवण ठेवा. दुसरा काय म्हणतो, देवाचा पुत्र आहेस ना, मग उतर खाली, मलाही वाचव आणि तूही वाच. शास्त्र सांगतं
की तो नरकात ताबडतोब जातो. नम्र जेव्हा तुम्ही होतात ना तेव्हा सगळे प्रॉब्लेम आपाप सुटले जातात. आणि म्हणून प्रभूने म्हटलंय की नम्र व्हा. देव आमचा स्वतः नम्र झाला. देव स्वतः काय झाला? तो इतका नम्र झाला, इतका नम्र झाला, लोकर कातरणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. काय म्हटलं? तो काय झाला? गप्प राहिला. यशात पुस्तकाच्या 53:5 पासून पुढे वाचलं तर तुम्हाला पाहायला मिळेल की कोकऱ्याप्रमाणे तो गप्प राहिला. कोकऱ्याप्रमाणे लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्यानं आपलं तोंड सुद्धा उघडलं नाही, गप्प राहिला. काय नाही म्हटला. लोकांनी मारलं, लोकांनी शिव्या दिल्या, लोकांनी थुंकले, त्यानं प्रत्युत्तर नाही केलं. शास्त्र सांगतं जेव्हा तुम्ही गप्प राहता ते गप्प राहणं कितीतरी शिकवून जातं. नम्र जेव्हा आम्ही होतो तेव्हा देव आम्हाला कठीण परिस्थितीतून उंच करतो. कठीण मनाच्या निर्दयी माणसाला कदाचित जगामध्ये मोठं स्थान आहे, पण शास्त्र सांगतं देवाच्या राज्यात त्याला कदापि कुठेही स्थान नाही. आणि म्हणून आम्हाला येशूमध्ये नम्र व्हायचं आहे, प्रभूमध्ये आम्हाला नम्र व्हायचं आहे. सगळा इगो सोडून द्यायचा, सगळा राग सोडून द्यायचा. रागावरती आम्हाला विजय मिळवता आला पाहिजे. जेव्हा तुम्ही रागावर विजय मिळवता तेव्हा प्रभूचं खरं दास. आणि मग म्हटलं तुम्ही पृथ्वीचं काय करा? वतन भोगन. आपाप देव तुम्हाला आशीर्वाद देतो. बोल हालेलुया. तो इतके आशीर्वाद देतो. काय म्हटलंय वचनामध्ये? जागा पुरणार नाही. तो कधी तुम्हाला उंच करेल सांगता येत नाही. तुम्ही सोनाराच्या दुकानात जा आता भक्ती संपल्यावर आणि त्याला जाऊन भेटा आणि सांगा आम्हाला काय घ्यायचं, घेऊ नका, घ्या नका घेऊ, बाजूच काय, फक्त निसर्ग जा. तो तुम्हाला काय म्हणणार? बसा ना शेठ. काय म्हणणार? बसा ना शेठ. चहा मागू का? थंड घेणार, खुर्ची देणार, उठून उभा राहणार. तो इतका नम्र होतो. त्याच्याकडे सोन्याचं दुकान आहे, त्याच्या 10-15 अंगठ्या, गळ्यात अशा चैनी घालून अर्धा किलो घालून बसायचं ना. बसतो का तो? साधं शर्ट घातलेलं असतं आणि अगदी खाली मान घालून आपला चष्माला हिशोब करीत असतं फक्त. आणि म्हणतो कुछ नाही, धंदा बहुत मंदा आहे. इतकं त्याने त्या धंद्यात गुंतवलेलं असतं की कितीही पैसे आले तर तो काय म्हणतो? पुढे आमच्याकडे 10 रुपये जर आले ना, तुला भेटतो का मी? इतका गर्व, इतका राग येतो. आणि मग असं म्हटलंय की देव कधीच आम्हाला आशीर्वाद देतो. आम्हाला नम्र व्हायचं असतं. असं म्हटलंय की जेव्हा तुम्ही नम्र होता तेव्हा देव तुम्हाला उंच करतो. जगात जर मोठं व्हायचं आहे ना तर काय म्हटलंय? डोक्यावर बर्फ ठेवायचा आणि तोंडात गुलाबजाम ठेवायचा. तोंडात काय करायचंय? गुलाबजाम. नुसतं कुणी भेटू दे तुम्हाला, त्याला गोड बोला, सगळे भांडण आपाप मिटतात, त्याचा राग लगेच शांत होतो. गोड बोला. पवित्र शास्त्र सांगतं येशूने आम्हाला तीच गोष्ट शिकवली. तो काय म्हणतो? एका झऱ्यातून कडू आणि गोड पाणी येणार नाही. आम्हाला देवानं आशीर्वाद देण्याकरिता बोलवलं आहे. म्हणून ज्याला येशू कळला, ज्याला येशू समजला, ज्याने येशूचा स्वीकार केला, त्याचा राग, हेवा, कलह, मत्सर निघून गेला. तो देवाच्या आत्मिक फळानं भरलेला आहे, अमृतानं भरलेला आहे, आशीर्वादानं भरलेला आहे. आणि म्हणून प्रभू आम्हाला सांगतो की प्रभूमध्ये आम्हाला काय व्हायचं आहे? नम्र व्हायचं. कुठे म्हणता नम्र व्हा? प्रभूमध्ये नम्र व्हावे. मोशे परमेश्वराचा महान सेवक झाला, पण कधी झाला? जेव्हा तो अगोदर नम्र झाला. राजवाड्यातून हाकलून दिलं, युद्ध करायला त्यांच्याबरोबर गेला नाही, निघून गेला. 40 वर्ष अरण्यामध्ये शिकला, देवाच्या पवित्र चरणावर बसला, देव त्याच्याशी बोलू लागला. झुडूप जळत आहे पण नष्ट होत नाही. देव त्याला म्हणतो, मोशे थांब, ही जागा पवित्र आहे. मोशे थांब, ही जागा पवित्र आहे. आपले जोडे काढ. आणि मग देव त्याच्याशी बोलतो, हे जे लोक आहेत ना त्यांचा पुढारी मी तुला करणार आहे. आणि इस्रायलाचा पुढारी, इस्रायलाचा राज्यकर्ता, इस्रायलाचा न्यायाधीश कोण होतो? मोशे. देव तुम्हाला आणि मला उंच करू पाहतो, फक्त आम्हाला नम्र व्हायचं आहे. म्हणून प्रभू काय म्हणाला? काय म्हटला? एका गालावर जर कुणी मारलं तर त्याला काय कर? दुसरा गाल दे. त्याचा अर्थ काय होतो? प्रत्युत्तर त्याला करू नको. त्याला त्याचा रागाचा, माराचा पश्चाताप होईल. देव त्याला दाखवतो. जेव्हा देव तुमची लढाई लढतो, मागच्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं
की राजा वस्त्र फाडतो, देवाच्या मंदिरात जातो, उपडा पडतो आणि प्रार्थना करतो, म्हणतो हे परमेश्वरा, माझा बचाव करणारा तूच आहे, असुराच्या राजापासून सोडवणारा तूच आहे. देव त्यांच्या तंबूत युद्ध घडवतो, तेच एकमेकांना मारतात आणि संपतात. शास्त्र सांगतं जेव्हा तुम्ही नम्र होता, तुमचा न्याय करणारा कोणी नाही असं समजू नका. न्यायाधीश कोण आहे? परमेश्वर आहे. तो तुम्हाला मारेल, पण देव काय करेल? डायरेक्ट हातात तो देव आहे. तुम्ही जेव्हा परमेश्वराला सांगता तेव्हा देव तुम्हाला मोठं करतो. दावीद राजा आहे, साधा मेंढर चारणारा मुलगा, लहान, त्याला काय नाही माहिती, पण देव त्याला म्हणतो मी तुला काय करणार आहे? राजा करणार आहे. इस्रायलाचा राजा मी तुला घोषित केला आहे. केव्हा? जेव्हा दावीद राजा नम्र झाला. नम्र हृदयाचा राजा म्हटलंय त्याला, कोमल हृदयाचा राजा म्हटलंय. शास्त्र सांगतं तुम्हाला मला नम्र व्हायचं आहे, मग देव मला उंच करतो. देव म्हणतो मी तुला तुझ्या व्यवसायात आशीर्वादित करेल, तुझ्या घरात आशीर्वादित करेल, तुझ्या शेतात आशीर्वादित करेल, तुझ्या नोकरीत आशीर्वादित करेल, तुझ्या कुटुंबात आशीर्वादित करेल, तुला समाजात आशीर्वादित करेल, तू लोकांचा न्यायाधीश बनशील. हे सगळं होईल, पण केव्हा? तेव्हा तुम्ही नम्र आहात. पवित्र शास्त्र सांगतं आम्हाला लीनता, नम्रता धारण करणं अत्यंत गरजेचं आहे. निर्गमाचं पुस्तक अध्याय 11 आणि वचन 3 आपण वाचूया. वाचा काय म्हटले तुम्हाला पाहिलं नाही. निर्गमाचं पुस्तक अध्याय 11 आणि वचन 3. हा परमेश्वरानं केलं. काय म्हटले? मोशे हा पुरुष अति थोर होता. फक्त थोर नव्या, देवाच्या दृष्टीनं, लोकांच्या दृष्टीनं, राजाच्या दृष्टीनं पवित्र शास्त्र सांगतं की तो फक्त थोर नाही. कसं म्हटलं? किती थोर आहे? अति थोर, अति उंच. शास्त्र सांगतं हे कोणी केलं? परमेश्वरानं मोशेला अति उंच केलं. तिथे बाकीचे लोक नव्हते का? बाकीचे सदस्य नव्हते का? देवा भरपूर लोक आहेत, पण फक्त मोशेला देवानं उंच केलं, कारण तो नम्र झाला होता. शास्त्र तेच तुम्हाला आणि मला सांगतो, जेव्हा तुम्ही नम्र होणार आहात तेव्हा तुम्हाला ख्रिस्त समजला लक्षात ठेवा. तेव्हा देव तुम्हाला आपाप उंच करतो, आपाप पदावर नेतो आणि चढवतो. तेव्हा आपण काय होतो? ख्रिस्तासमोर नम्र होतो. आणि नम्र होणं म्हणजे काय? रागाचा त्याग करणं, इगो सोडून देणं, मान सन्मान टाकून देणं. दावीद राजा साधा मुलगा राजा झाला केव्हा? जेव्हा तो नम्र झाला. पुढे आणखी आपल्याला पाहायला मिळतो शाऊल आहे, मंडळीचा छळ करणारा, मंडळीला त्रास देणारा. पण जेव्हा देव भेटला, येशूची त्याची भेट झाली, भेट झाल्याबरोबर तो काय झाला? पालटला गेला, शाऊलाचा पाऊल झाला. पवित्र शास्त्रातील पुष्कळ पुस्तकं लिहिली, अनेक मंडळांची स्थापना केली, त्याचा बदल झाला. पवित्र शास्त्र सांगतं आमचं तारण झालं, आम्हाला ख्रिस्त समजला, आम्ही प्रभूमध्ये आलो, मग आमचा बदल होणं अत्यंत गरजेचं आहे. जर बदललेलं नाही, तसंच राग आहे, कलह आहे, हेवा आहे, भांडण आहे, तर लक्षात घ्यायचं की मला ख्रिस्त समजलाय, पण कसा? डुप्लिकेट सोन्यासारखा. आपण फक्त पांघरून घेतलंय, पॉलिश लावली, आपण अजून ख्रिस्त झालो नाही, अद्याप बदललं नाही. देव सांगतो सोडून द्या सगळं परमेश्वरासाठी. जेव्हा ख्रिस्त समजला पेत्राला, त्यानं सगळं सोडून दिलं. जेव्हा ख्रिस्त समजला पाऊलाला, त्यानं सगळं सोडलं, शाऊलाचा पाऊल झाला. पवित्र शास्त्र सांगतं लीन व्हा देवासमोर. सर्वात नम्र कोण आहे? कोण आहे सर्वात नम्र? सांगा कोण झालं सगळ्यात नम्र? कोण आहे? बोलो. हा, त्याच्यासारखा दुसरा कोणीच नम्र नाही. कोणासारखा? येशू सारखा. म्हणून त्यानं काय म्हणलंय? ख्रिस्ताचा स्वभाव धारण करा. मंडळीला कुणाचा स्वभाव धारण करा? मग लक्षात घ्यायचं ख्रिस्त कसा होता. तो कसा म्हणलंय? नम्र आहे. कसा आहे? कधी भांडण केलं ते पाहिलं का? येशू ख्रिस्तानं कुठे भांडण केले? लोकांनी दगड मारायचा प्रयत्न केला, तर तिथून निघून गेला, पण भांडला का? जेव्हा त्याला धरलं, मारलं, त्याचे डोळे झाकले,
त्याच्यावर थुंकले आणि म्हणजे सांग तुला कोणी मारलं, पण तरीही त्यानं प्रत्युत्तर केलं नाही. यशाया काय म्हणतो? लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहावं, मेंढराप्रमाणे तसा तो गप्प राहिला, त्यानं आपलं तोंड सुद्धा उघडलं नाही. इतका लीन झाला. शास्त्र सांगतो देवासारखा कोणीच नम्र झाला नाही. स्वर्ग त्याचा आहे, पृथ्वी त्याचा आहे, राजांचा राजा तो आहे, देवांचा देव तो आहे, प्रभूंचा प्रभू तो आहे, सगळ्या सृष्टीचा मालक आहे. तरी त्यानं सगळं सोडलं, मानवाचं रूप धारण केलं, 100% मनुष्य झाला. किती? 100%. 100% देव असून 100% मानव झाला आणि या भूतलावरती त्यानं जन्म घेतला. आमच्या करिता तो मनुष्य म्हणून आला. वाचूया आपण फिलिपिकरास पत्र त्याचा 2 अध्याय वचन 6 पासून पुढे वाचूया. मोठ्याने वाचायचा. फिलिपिकरास पत्र अध्याय 2 आणि वचन 6 पासून पुढे तुम्हाला वाचायचं आहे. इतका नम्र झाला म्हटलं की त्यानं स्वर्ग टाकून दिलं. हा काय म्हणलंय? तो देवाच्या स्वरूपाचा असून देवाच्या योग्यतेचा असणं हा लाभ असून त्यानं ते सगळं काही काय केलं? सोडून दिलं. देव पण सोडून दिलं. आणि काय झालं? आमच्यासाठी मानव झाला. देवाचा स्वभाव, देवाचं स्वरूप, देवाचा एकुलता एक पुत्र आहे तो पूर्णपणे आमच्यासाठी काय झाला? मनुष्य झाला आणि मरण पावला. अर्धवट नाही मेला. अर्धवट मेला का म्हणून दिसत आहे, ऑक्सिजन लावा येईल पुन्हा रिटर्न, असं आहे का? काय म्हटलंय? पूर्णपणे घोषित केलं. येशू काय झाला? मरण पावला. मग त्याला मध्ये स्तंभावरून काढलं, कबरेत ठेवलं आणि मरणानंतर तो पुन्हा उठला. बोलो हालेलुया. आणि हजारो लोकांना पाहिला. हजार आमचा विश्वास आहे. तर शास्त्र सांगतं आम्हाला पूर्णपणे नम्र झालं पाहिजे. जर तसाच राग घेऊन आम्ही जगतो, थांब तुला बघतो नंतर, शास्त्र सांगतं काय तुला ख्रिस्त नाही कळाला अजून, काय बघू नका तो पाहणार आहे. आणि जे गर्वानं चालतं, नेहमी आपण म्हणतो गर्वाचं घर काय म्हणतात लोक? आज न उद्या आपाप तुम्ही पाहता, मग तुम्ही स्वतः म्हणता फार फार त्यांचा मोठा डामडौल होता हो, पण आता कोण नाही आले. तो कुठे गेला सगळं? तो थाट, ती माडी, ती हवेली, ती प्रॉपर्टी सगळं पाहणारा परमेश्वर आहे. तो पुसून टाकतो. म्हणले काय करतो? डस्टर घेतो, फाळ्यावर मास्टर लिहितो, एक आणि एक दोन लवकर द्या विद्यार्थ्यांनो, पटापट झालं का? लगेच पुसतो. काय विद्यार्थी अहो आमचं राहिलं ना लिहायचं, आता दुसऱ्याच्या वेळेस बघून लिहायचो, मी पुसलं ते आता नाही परत लिहिणार. तसं होतं. देव जर पुसायला लागला ना, काहीच शिल्लक राहत नाही. देणार तेव्हा आम्ही स्वतः ठरवतो. लोकांचं मला काय घेणं नाही, मला स्वतःला प्रभूसाठी ख्रिस्तासाठी नम्र व्हायचं आहे, मला प्रभूमध्ये वाढायचं आहे, मला प्रार्थना करायचं आहे, मला ख्रिस्त जीवन जगायचं आहे, मला ख्रिस्त समजलाय, मी प्रभूमध्ये हळूहळू वाढत चालणार आहे. म्हणून याकोबाच्या पत्रात म्हटलंय, काय म्हटलंय? प्रभू येशू ख्रिस्ता समोर त्याच्यामध्ये येशूमध्ये नम्र व्हा, ख्रिस्तामध्ये नम्र व्हा. आणि आम्हाला नम्र व्हायचं आहे. मग पहा देव किती मोठे आशीर्वाद देतो. स्वर्गाचं एकच दार आहे. किती दार आहे? एकच, दुसरं दार नाही. कोण आहे तो? प्रभू येशू ख्रिस्त. बोला हालेलुया. येशूकडे आल्याशिवाय आम्हाला पित्याला भेटताच येत नाही. येशूकडे आल्याशिवाय आम्हाला स्वर्गात जाताच येत नाही. दुसरी खिडकी नाही, दुसरा रस्ता नाही, आणि चोर वाट नाही, काहीच नाही. लक्षात घ्या, एकच दरवाजा आहे. कोण आहे तो? येशू ख्रिस्त. आणि म्हणून आम्हाला येशूचं रूप धारण करायचं आहे. येशू आल्याशिवाय आम्हाला स्वर्गात जाता येत नाही. येशू कळल्याशिवाय आम्हाला स्वर्गाचं राज्य पाहता येत नाही. त्याकरिता सगळ्यात पहिली पायरी आहे स्वर्गाकडे जाण्याची, ती म्हणजे नम्रता. बोलो हालेलुया. कोणती पायरी आहे? नम्रता. मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्यात पहिलं आम्हाला नम्र व्हावं लागतं. आणि नम्र होण्याकरिता रागाचा त्याग करावा लागतो, सोडून द्यावा लागतो. मनुष्यावर राग येणार आहे, मनुष्य राग येणार आहे, पण त्या रागावरती विजय तुम्हाला मिळवताना पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त वाटेने चालला आणि चालता चालता पुष्कळ पानांनं डबडबलेलं हिरवगार अंजिराचं झाड त्याने पाहिलं आणि आनंद वाटला. हे किती सुंदर, किती हिरवगार टवटवीत झाड आहे. जा म्हणे त्याला फळ आहे का शोधा. जेव्हा पानं येतात हिरवीगार तेव्हा फळ आलंच पाहिजे. पण जाऊन पाहतो तर काय फक्त पानच आहे, फळ नाही त्याला. येशू ख्रिस्त आमच्याकडे पाहिलं म्हणजे वा किती सुंदर आहे, किती सुंदर वस्त्र घातले, किती छान गायले, किती सुंदर प्रार्थना आहे, पण राग तसाच आहे, फळत नाही. आत्म्याचं फळ आहे का?
लीनता, नम्रता, सौम्यतामध्ये फळ नाही. प्रभू काय होईल? निघून जाईल. अंजरच्या झाडापासून निघून गेला. काय म्हटलं? तुला पुन्हा कधी फळ नाही येऊ. माघारी येतो. झाड काय झालं? जळून गेलं. कसं होतं कुटुंबाचं? लोक म्हणतात की आजोबा पाळक होते, धार्मिक होते, गावात मोठं चर्च होतं, आम्ही लय लहानपणापासून स्वार्थ ऐकली. आणि मग पुढे पाहता आपण पोरं काय झाले आहेत? शास्त्र सांगतं, मी पुन्हा सांगतो, देवाला असं वाटतं कोणाचाही नाश हो. बोला हालेलुया. कोणाचाही नाश होणे. आशीर्वाद देवाने आमच्या हाती दिले. तो काय म्हणाला तुम्हाला? सत्ता गाजवा. त्या भूतलावर काय करा? सत्ताधीश केले, मालक बनवलंय. पण आम्ही देवापासून दूर निघून जातो आणि मग समस्येला, प्रॉब्लेमला सामोरं जातो. देवानं आम्हाला पुष्कळ मोठं करावं असं जर आम्हाला वाटतं. देवाने आम्हाला आशीर्वाद द्यावे असं जर आम्हाला वाटतं. देवाने आमची परिस्थिती बदलावी असं जर आम्हाला वाटतं. देवाने घराची परिस्थिती बदलावी असं आम्हाला वाटतं. लेकरांची परिस्थिती बदलावी असं आम्हाला वाटतं. तर आम्हाला ख्रिस्तामध्ये काय व्हायचं आहे? नम्र सोडून देतो. राग हा विषय आमच्या डोक्यात ठेवायचा नाही, तो काढून टाकायचा. रागानं हजारो प्रॉब्लेम होतात. लक्षात घ्या. रागानं काय होतं? हजारो समस्या. तुम्ही जा कामावरती आणि साहेबाला रागानं बोला. काय होतं? काय म्हणतो तो? काय तुम्हाला मारतो का? काहीच म्हणत नाही. तो फक्त काय सांगतो? कंपनीला तुमची गरज नका येऊ द्यापासून, कंपनीला तुमची गरज नाही. मग कळतं आपल्याला, रागाने बोललो पण आता घरी बसून काय करू. शास्त्र सांगतं नम्र व्हा. तुम्ही जेव्हा नम्र आहात तर कोणी तुम्हाला काहीही म्हणू द्या, तुम्ही काम करत आहात. साहेब पाहतात नाही, पुष्कळ काम भारी केले, त्यांना दिवाळी आली बोनस द्या. बोला हालेलुया. मग तो म्हणतो प्रमोशन द्या. शास्त्र सांगतं प्रभू आमचं प्रमोशन करतो, प्रभू आम्हाला अधिक मोठं करतो जेव्हा पहिली गोष्ट आम्ही कसे आहोत? नम्र होतो. नम्र होतो. नम्र होण्याकरिता राग सोडून द्यायचा. अजूनही ठरवायचं की जर मला राग येतो, मी अजूनही रागाने भरलेलं जीवन जगतो, अजूनही राग होतो, तर कुठेतरी मी ख्रिस्तापासून दूर आहे. मी स्वीकारलं नाही, माझं तारण झालं नाही, मला माहिती झालंय ख्रिस्त आहे, पण मी जगाचाच आहे अजून. शास्त्र सांगतं जेव्हा मी नम्र होतो तेव्हा ख्रिस्ताचं गौरव होतो आणि बायबल त्याला साक्षीदार आहे. जे जे नम्र झाले देवानं त्यांना मोठं केलं, उंच केलं, इतका उंच केलं की तुम्ही कल्पना करू शकणार नाही. बोलो हालेलुया. देवानं आम्हाला उंच करा म्हणून याकरिता आपण नम्र होऊ, देवाला धन्यवाद करू, प्रार्थना करू, परमेश्वराच्या पवित्र चरणावर स्वतःचं समर्पण करू.